महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे। यंदापासून 5वी आणि 8वी ऐवजी 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। ही परीक्षा 2 सत्रात होणार असून प्रथम सत्र सकाळी 11 ते 12:30 या वेळेत भाषा 50 गुण आणि गणित 100 गुण, तर द्वितीय सत्र दुपारी 2 ते 3:30 या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल। मराठीसह उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 7 माध्यमात ही परीक्षा होणार आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दरमहा 500 आणि 750 रुपयांची शिष्यवृत्ती 3 वर्ष दिली जाणार आहे। विशेष म्हणजे यंदापासून 5वी आणि 8वी ऐवजी 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। दुपार सत्रामध्ये म्हणजे 2 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत दुसरा पेपर राहील, तृतीय भाषा आणि बुद्धिमापन चाचणी। 7 माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। याबाबत संपूर्ण नियोजन जिल्ह्याचं झालेलं आहे। एका वेळेस व्यवस्थित पद्धतीनं सुव्यवस्थित ही परीक्षा पार पाडेल यासाठी शिक्षण विभागामार्फत संपूर्ण दक्षता घेतली जाईल। शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा उत्तम पद्धतीने पार पाडेल अशी अपेक्षा आहे। या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा।